आमची एकदा नाचायला लागली ना, आमची लय नाचत्या, फक्त कलवरीकडे बघू बघू नाचत्या. जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी आमदार व्हायची लायक नाही आपली, आणि पोरीच्या पायात भिकारीवाला आमदार नाही महाराज. प्रेम करू नये अशा मताची मी नाही, पण प्रेम निस्वार्थी, निकलंकित, निरपेक्षित असलं पाहिजे. मीराबाईंना माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी प्रेम केलं. प्रेम 70-75 वर्षाची म्हातारी आहे. कितीची आहे? 70-75. दिसतही नाहीये नीट, हातही चालत नाहीयेत, हात कापतायत, पण बायांमध्ये फार ताकद. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक पाहिजे स्त्री म्हणजे. बापरे, सगळ्या संसाराचा भार तुम्ही तुमच्या खांद्यावर वाहिला. लेकरं बाळ, संसार, सगळा सगळा. पण चुकतं काय? तुम्ही सगळं करता, फक्त आपलं तोंडच लय व्याकार. तिकडलं हिकडं, हिकडलं तिकडं. एवढं जर सोडून दिलं ना महाराज, तर आपण फार गोडत. एकदा नवरा बायकोचं भांडण लागलं. बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. बायका भांडणात काय बोलतील याचा भरोसा. 100चं म्हातारं 90ची म्हातारी, 90ची म्हातारी 100च्या म्हाताऱ्याला म्हणत होती, माझं नशीब फुटलं, माझं डोळं फाटलं, मी तुम्हाला वय म्हणलं. तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलतं, कुठून बुद्धी फाटली. अगं तुझं वय काय, तू बोलती काय, तुझी एक्सपायरी डेट सुद्धा संपली तरी तू जगती. बरं आता काय सेकंड चान्स भेटणार आहे का हे द्यायचं. आता काय तोंडाला याला महाराज बरं का, इमानदारीनं सांगा, होणार आहे का असं काही? मग बोलण्यात मजा. बायका, प्रत्येक बायको प्रत्येक वेळेस प्रत्येक भांडणामध्ये एक वाक्य म्हणते. तुम्ही फक्त पटलं तर होय म्हणा. भांडणातलं ठरलेलं वाक्य, मी आहे म्हणून राहिले. दुसरी असती तर लय खुश होऊ नका. तो मनातल्या मनात म्हणतो तू उलट, मी दुसरी केली असती, तू फक्त जा. हे कलियुग आहे, इथे अवघड आहे महाराज. नाही बघा भाई, बघा नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेला, नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेला टू व्हीलरवर, बायकोला आत नेता पंपाच्या. तुम्ही सगळे ब्रह्मचारी का? आहे पुढे बसलेले, तुम्हाला बायका आहे का नाही रे? किती किती? कमीत कमी एक एक तरी असेल की, जास्तीत जास्त पुढे बघू महाराज. मग बोलत जा ना. नवरा बायको गाडीवर गेले, बायकोला कधी आत नेता, मग कुठं सोडता? पंपाच्या. त्याचं कारण आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाये. कळलं? त्यालाच कळलं महाराज. बाई सारखी आग लावणारी जात दुसरी. तुला डॉक्टर साहेबाचं लय चुकलं. काय सुद्धा यांना एवढे पोस्टर लावायची गरज नव्हती. फक्त गावातल्या 2-4 बायकाला जाऊन सांगायचं, आणि तिला आवर्जून म्हणायचं कुणाला सांगू नको. तिनं आख्या पंचकृषीला सांगितलं असतं महाराज. नाही, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार, शेती बाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तेवढं सांभाळतं जगाचं कल्याण आहे महाराज. तेवढं सांभाळता आलं ना. नाही, विनोदाचा भाग सोडा, पण माझी एक विनंती वर कमाय, तुम्ही पण कधी कधी विचार करत असाल, एवढं कष्ट करते मी, एवढं देवदेव करते मी, एवढी माझी श्रद्धा आहे भगवंतावर, तरी माझ्या घरात सुख, समाधान आणि पाहिजे तेवढं नाही येत का? त्याचं कारण आहे, ज्या घरात शांती नाही त्या घरात पैसा आणि भगवंत नांदत नाही. वाणी रसवती यस्य यस्य शमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ नीतिमत्तेनं कर्म असेल तर भगवंत आणि पैसा कुठेच जात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून काही नाही, तेवढं सांभाळा. माय बाकी तुला गोड आहे बरं का, तुझ्यासारखी गोडच नाही. फक्त 2-3 गोष्टी करा, लेकरं चांगली जन्माला येतील. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील, घरात परमार्थ ठेवा. एवढंच फक्त विश्वास, अंधश्रद्धा नाही. देव श्रद्धेने बजा.